बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदरमध्ये शरद पवारांचे उमेदवार घड्याळाच्या चिन्हावरती निवडणूक लढणार. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढवत असल्यामुळे निर्णय. अकोल्यात बहुमताच्या आकड्यांची जुळवणी करण्यासाठी भाजपकडनं ठाकरेंच्या शिवसेनेला युतीची ऑफर. एबीपी माझाने दाखवलेल्या भाजप आणि ठाकरे सेनेचे बैठकीच्या बातमीवरती शिक्कामोर्तब, तर भाजपसमोर प्रस्ताव ठेवला असल्याची आमदार नितीन देशमुख यांची प्रतिक्रिया. कर्जतमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार. दोन्ही पक्षांचे उमेदवार अर्ज भरण्यासाठी एकत्र शक्ती प्रदर्शन करणार. दोन्ही पक्ष कार्यकर्त्यांचा शक्ती प्रदर्शनात मोठ्या संख्येने सहभाग. बारामतीच्या राष्ट्रवादी भवनावरती एससी समाजाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणा. एससी जागेसाठी तिकीट आरक्षित असताना भाजपच्या उमेदवाराला तिकीट दिल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी. छत्रपती संभाजीनगरमधल्या फुलंब्री तालुक्यामध्ये भाजपनंतर काँग्रेस पक्षात राडा. निष्ठावंत कार्यकर्त्यांवरती अन्याय झाल्याचा आरोप करत खासदार कल्याण काळेंच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांचा गोंधळ. परभणी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपमध्ये जोरदार नाराजी नाट्य. ऐनवेळी उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज भाजप अधिकाऱ्यांनी इतर पक्षांकडून आपला उमेदवारी अर्ज भरला. दोघे जण ठाकरे सेनेमध्ये, 2 राष्ट्रवादीत तर एकानं अर्ज भरला नसल्याची माहिती. मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी. वांद्रेकडून अंधेरीला जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा. वांद्रे ते जोगेश्वरी या अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी वाहन चालकांना मोजावा लागतोय 1 ते 1.5 तास. गोंदियामध्ये 70,000 वाहनांना अजूनही HSRP प्लेट नाही. 31 डिसेंबरपर्यंत नंबर प्लेट बसवण्यासाठीची शेवटची मुदत होती. त्यामुळे आरटीओ आता विशेष तपासणी मोहीम राबवणार असल्याची अधिकाऱ्यांची माहिती आहे. भंडारा जिल्ह्यातल्या अड्याळच्या जंगलामध्ये वाघाचा रॉयल वॉक. अड्याळ ते किटाळी मार्गावरती वाघानं अडवली 15 ते 20 वाहनं. वन विभागाकडनं परिसरामध्ये गस्त वाढवण्यात यावी, ग्रामस्थांची मागणी. बीडच्या परळीतल्या वैद्यनाथ मंदिराच्या भक्तनिवासाचं काम रखडलं. महाशिवरात्री निमित्त भक्त मंदिरामध्ये मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात, त्यामुळे यंदा भाविकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. राज्यभरामध्ये सोने चांदीचे भाव पुन्हा एकदा कडाडले. सोन्यामध्ये 9,000 तर चांदीच्या दरात 14,000 रुपयांची वाढ. जळगावामध्ये सोने प्रतितोळा 1,55,000वरती, तर खामगावमध्ये चांदी प्रति किलो 3,35,000वर. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजच्या मध्यवर्ती भागातील तलावामध्ये भारतीय सैन्याचं ट्रेनी विमान कोसळलं. पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.